आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? अहमदनगरचे भाजपाचे खासदार गांधी यांचे वादग्रस्त भाषण रेकॉर्ड करणाऱ्या तरुणाला आता त्रास होत आहे। गेल्या 14 जानेवारी रोजी राहुरी तालुक्यातील केंदळ या गावात खासदार दिलीप गांधी यांची सभा होती। त्यात एका शेतकऱ्याने काही प्रश्न खासदारांना विचारण्याचा प्रयत्न केला तर खासदारांनी धमकावणीच्या भाषेत त्याला गप्प केलं होतं। हा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतने दाखवला होता। सगळ्यात जास्त दिलीप गांधीने मदत केली आहे। मग नीट बोलायचं, हो नीट बोलायचं, नीट शांतपणे बोला। काय पद्धत आहे तुमची काय पद्धत आहे बोलायची? डाळ काय भाव? हे म्हणतात महागाई वाढली। डाळ काय भाव सांगा चला? डाळ काय भाव? किती रुपये भाव होती डाळ? मात्र आता हा व्हिडिओ काढणाऱ्या गावातील नवनाथ औटी या तरुणाला देखील गांधी समर्थकांनी शिवीगाळ करत धमकावलं आहे। तर राहुरी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल केला आहे। मात्र माझा काहीही दोष नसल्याने याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी या तरुणाने केली आहे। मी गावचा गरीब नागरिक आहे, सलूनचं दुकान आहे। माझ्या कोणत्या दिवशी थोडंसं दिलीप गांधी गावात आले होते, तर घाटाचा उद्घाटन समारंभ कार्यक्रम पार पडला आणि ते सभेची ती व्हिडिओ शूटिंग झाली, ती गेली मित्राकडे, ती व्हायरल झाली। याच्यात माझी काही चुकी नाही आणि जे व्हायरल झालं त्याच्यातही काही चुकी नाही। या गावातल्या काही माणसांनी माझ्यावर दबाव आणला, बॉडीनं ग्रामपंचायत बॉडीने दबाव आणला, माझ्यावर केस केली, गुन्हा दाखल केला। त्याच्या गुन्ह्याची चौकशी केली पाहिजे। याच्यात माझी काही संबंध चुकी नाही। गावातून प्रेशर आला, वरून भाजपच्या कार्यकर्त्यांचा प्रेशर होऊ आला माझ्यावरती, माझी काही चूक नसताना याची चौकशी झाली पाहिजे आणि शिवीगाळ करण्यात आली, माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रेशर चालू आहे। या तरुणाची काहीही चूक नसताना केवळ खासदारांची बदनामी का केली असं म्हणत त्यांच्या समर्थकांनी या नवनाथला घरी जाऊन शिवीगाळ केली आणि धमकावल्याने हा तरुणही भेदरला आहे। त्याच्या आईचा तर बीपी वाढल्याने रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे। गावातील शेकडो ग्रामस्थ मात्र या तरुणाच्या समर्थनासाठी त्याच्या पाठीशी उभे राहिले आहेत। त्याची काहीही चूक नसताना त्याच्यावर अन्याय केला जात असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे।